नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये ही खानदेशी मुलगी आपलं मनापासून स्वागत करते। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आशूचा मेहंदीचा प्रोग्राम झाला, तर आज होती आशूची एंगेजमेंट आणि त्यासाठी मी गौरवसोबत निघाले होते आशूच्या घरी जायला। आणि घरी गेला ते कळलं की ती पार्लरमध्ये आशूला यायला वेळ होता, त्यामुळे आम्ही दोघांनी मस्त एक ठरवलं व्हिडिओ वगैरे काढायचं। आणि हे बघा, तुम्ही बघू शकता, तुम्ही मावशी आल्या, मावशीने पण छान तयारी केली होती। आणि कोइन्सिडन्स असा होता की आम्ही दोघी मॅच होतो, जसं की आपण बघू शकता आमचं दोघी मॅच होतो डायरेक्ट, है ना। नवरी गेली उडत, आम्ही दोघे मॅचिंग पाहिलं। आता आशूला पार्लरमध्ये गेलं चाललं आम्ही, बघू। आशू नवरीचं आम्हाला तोंड दिसत नाही। शुभम का पडून पडून दिला। हॅशटॅग BFF। एक खडूस पोरगीच होता, आजचा दिवस राहिला वाटलं तर मला। कॉलेजचा पहिला दिवस ते आता लय चमकू राहिले आशू तू। इतकं छान केलं, सांगितलं कोणी होतं? थँक्यू। असं असं क्रेडिट गोज टू आंटी। आता पार्लरमधून निघून आम्ही चाललोय घरी, आणि मग तिकडून आम्ही हॉलवर जाऊ। उघडा दरवाजा, बसा। तिची बेस्ट फ्रेंड आहे मी तिची, बघा ना, नवऱ्याने बिचारी ते नकं लावले नकली, तिची एंगेजमेंट, मी तिला सांगते दरवाजा उघड। पार्लरमधून निघून आम्ही घरी जायला निघालो, आणि बघू शकताय आमच्या नवरीबाई किती खुश आहे फोन आल्यावरती। आम्ही चाललोय हॉलमध्ये एंगेजमेंटसाठी। खुश येतं बघा नवरीच्या चेहरा ते। मेहंदीचा प्रोग्राम घरी झाला आशूचा, आणि लग्न गोंदूर जवळ साईलक्ष्मी लॉन्स होतं तिथे होतं। तर आम्ही आता जायला निघालो होतो, तिथे तिची एंगेजमेंट असणार आहे आणि संध्याकाळी हळद वगैरे असणार आहे। तर आता आपण पोहोचलो आहे हॉलकडे जायला, आणि बघू शकता तुम्ही रस्त्यात हे नवनाथांचं मंदिर आहे छानसं, आणि छान एरिया आहे तिकडचा, म्हणजे आजूबाजूला शेती वगैरे। आणि त्या हॉलच्याच पुढे चांडक फार्म आहे, जिथं छान म्हणजे वातावरण छान आहे, फोटोशूटसाठी मस्त लोकेशन आहे। पोहोचला आता ना, पोहोचला आम्ही आता हॉलला। कोणतं आहे आपलं? सुरंचिन साबळे परिवार। कुठे गेले आशू? कारण की मध्ये आपल्याला गाडी नाही घेऊन जाता येणार। तुझी एंगेजमेंटची प्लेट का तूच धरशील का? माझी एंगेजमेंट ती मावशी धरू राहिली ना का? कोण ठेवली होती माझी? अहो घेतली असेल काय कामानिमित्त? ये आशूचा दिवस। तर आता आपण आलो लॉनमध्ये, जसं की तुम्ही बघू शकता, आणि छानसे डेकोरेशन खूप छान होतं इथे। हा सेनापती आहे, आणि छान गणपतीची मूर्ती ठेवली आहे, आणि समोर बघू शकता तुम्ही गाय वासरू। दिवसा तर खूप छान वाटतं, पण रात्रीसुद्धा खूप छान वाटतं इथे। रात्री कसं दिसतं यासाठी मी हळदीचा ब्लॉग टाकेलच, त्या तुम्हाला दिसेलच। हा आयुष्यात तोटा नाही होणार तिला आता कधीच मग। तर आता आम्ही पोहोचलो हॉलला, आणि हॉलला गेल्यावर ते पहिले सगळ्यात मोठं काम राहतं ते म्हणजे फोटोशूट। तर नवरदेव नवरीचं फोटोशूट इथे चालू झालं होतं। टीम बघू शकता फोटो आणि व्हिडिओसाठी किती मोठी होती, आणि त्यानंतर झाली कार्यक्रमाला सुरुवात। हे आम्ही घरच्या लग्नात शेवटी बसलोय, खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट। सगळ्यात शेवटी आम्ही बघा कोणी नाही मागे सर आता काम करण्याचं पण आहे। खरं तर नवरदेवाचं लक्ष आमच्या नवरीकडे पाहिजे, पण आमचे जावई बापू गप्पांमध्येच व्यस्त होते। मग त्यांना दिला आवाज की सांगितलं बघा इकडे
आम्ही चाललोय दुसरी साडी बदलवायला. इतके चिकणे आहेत का जेवढे दुसरं आलं व्हिडिओ मध्ये बघा मावश. आशूचा सगळा माल आहे ना इकडे बघा हा माझ्याकडे आणि आम्ही गुण फरार पण होऊ शकते है ना आशू. भाग झालं आशूची तयारी. चला चला आज तिथं फुल टाइमपास करा मी आता. तुला मी अशी घेऊन चालली वर्गात जशी ओढून घेऊन जायची तुझी. एंगेजमेंट झाली पण आता ते नवीन निघालंय केक कापायचं. मग आम्ही परत नवीन तयारी केली. तिचे 3 ड्रेस बदलले माझा एकच आहे. वेळ होता तोपर्यंत नवरीबाई सोबत त्या दोघींना उभं राहून फोटो काढून घेतला यांचा. आणि आता आमची नवरी चालली स्टेजवर. त्यांचं कुठं लक्ष आहे. केक कटिंग झाल्यानंतर तर परतचा प्रोग्राम फोटोशूट. तोपर्यंत मी मस्त आहे की भवन फिरून आली. यांचं फोटोशूट चालू होतं तोपर्यंत बघू शकता हा AC हॉल आहे आणि इकडे बाजूलाच काही प्रोग्राम वगैरे असेल म्हणजे हळदीचा मंडप वगैरे लावण्यात आला होता बघू शकता तुम्ही समोर. आणि त्यानंतर मी गेली पुढे अजून मग बघायला की नेमकं काय आहे पुढे. वेळ पण होता तर जाऊन आली. बघू शकता तुम्ही खूप छान आहे. इथे हिरवळ हिरवळ आहे. ज्यांना फोटोशूट करायला किंवा हिरवळ खूप आवडते त्यांनी इथे नक्की येऊ शकतात फोटोशूट करायसाठी किंवा लग्नासाठी. तर छानच आहे हे हॉल आहेत. आणि स्टेज जे होतं ना ते खूप रॉयल होतं असं फेरीटेलसारखं खूप छान वाटत होतं स्टेज बघून. आणि आजूबाजूचा परिसर हिरवळच हिरवळ आहे आणि सेक्शन केले खूप सारे. इकडे पण भवन तिकडे पण भवन. इकडे बांधकाम चालू आहे. फोटोशूट चालू आहे त्यामुळे मी ठरवलं की इकडे बघून येऊ. जेव्हा आम्ही माझ्या बहिणीचं फोटोशूट झालं तर प्री वेडिंग तर एवढं नव्हतं. हे नवीन झालेलं आहे पूर्ण एरिया. म्हणजे 2-3 वर्षांनी चालली मी इथे. मस्त आहे. फोटोशूट आवरून झाल्यानंतर आशूचे सासूबाई त्यांच्यासोबत फोटो काढला आणि नंतर आम्ही जेवायला बसलो कारण की खूप भूक लागली होती. तर मग मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.